शरद पवार आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक. साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर पवारांच्या केबिनमध्ये बैठकीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आणि मी ट्रस्टी म्हणून बैठकीला येतो. रयतमध्ये झालेली बैठक एआय संदर्भात झाली. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार अजित पवार एकत्रच, पण आम्हाला कधी पाहिलेत का कुणाला भेटताना बोलताना आमचं प्रेम आणि कडवटपणा तितकाच टोकाचा असतो, त्यात भेसळ नसते. शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळात वळायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शेतात जावं लागेल ही काहींची भावना. संजय राऊतांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका. राज ठाकरे सध्या परदेशात, तिथून आल्यानंतर सविस्तर बोलतील. संदीप देशपांडेंची भूमिका. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत नाशिकमध्ये बॅनरबाजी. राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्या अशी बॅनरबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी लावले बॅनर. संग्राम थोपटेंनी काय करावं हा त्यांचा अधिकार. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर. ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष केला त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड होणार. मुळशीचे भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांचं बावनकुळेंना पत्र. शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती. हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मराठी ऐवजी हिंदी अनिवार्य नाही. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना हिंदी व्यतिरिक्त भाषा शिकायची असेल तर मुभा असेल असंही केलं स्पष्ट. जीआरमधील सक्ती शब्द काढा मग वाद मिटेल. हिंदी सक्तीवरून संदीप देशपांडेंची मागणी. हिंदी सक्तीच्या समर्थनार्थ भाजपची शिवतीर्थ परिसरात बॅनरबाजी. भाषेची सक्ती नाही, महाराष्ट्राची भक्ती. भाजपच्या बॅनरवर उल्लेख. भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्राची भक्ती. भाजपनं शिवसेना भवनासमोर लावले बॅनर. हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपची बॅनरबाजी. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा. कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा. पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार. प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार. तनिषा भिसे यांचं कुटुंबीय सुनावणीला उपस्थित राहणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय रडारवर. तिन्ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुनगंटीवार आणि फडणवीसांच्या भेटीत मागे विविध विकास कामांचा मुद्दा. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश. पूजा खेडकर जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण. कोर्टाचं मत. वक्फ कायद्याबाबत भाजपची उद्या कार्यशाळा. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 3 वाजता गरवारे क्लबला कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींची टीका. मतदानाची वेळ संपल्यानंतर 65 लाख मतदारांनी मतदान केलं असं घडणं अशक्य. अमेरिकेतील बॉस्टनमध्ये बोलताना राहुल गांधींची जोरदार टीका. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार. देशभरातील 57 शहरांमध्ये घेतल्या जाणार पत्रकार परिषदा. आजपासून 24 एप्रिल दरम्यान नेत्यांना पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना. विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे 9 प्रयत्न अपयशी. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत अहवालातून माहिती समोर. 2020 ते 2025 पर्यंत 10 वेळा कारवाईचा प्रयत्न झाला. सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून तानाजी सावंतांचा फोटो गायब. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून शिवमेळाव्याचं आयोजन. विधानसभेवेळी सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याची चर्चा. सावंतांचा फोटो वगळल्यानं चर्चेला उधाण. मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदारांची दुपारी 3 वाजता बैठक. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरणार.
एसटी कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार येत नाही, त्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीची समस्या उद्भवली आहे. वेळेत पगार देण्याची अट कोर्टापुढे मान्य, मात्र सरकार त्याचं पालन का करत नाही? श्रीरंग बर्गेंचा सवाल. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील आमदार हरीश पिंपळे यांना फोनवरून शिवीगाळ. बार्शी टाकळी पोलीस स्थानकाच्या ठाणेदारांना शिवीगाळ केल्याचा पिंपळेंचा आरोप. पिंपळेंची ठाणेदाराच्या निलंबनाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. फेसबुक इंस्टाग्राम पोस्टवर ठाणे पोलिसांची करडी नजर. ठाणे पोलीस वर्षभरात त्यांनी केले 22 गुन्ह्यांची नोंद. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा. सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली, मात्र बाजारभाव जैसे थे. कांद्याचा 10 ते 13 रुपये किलोचा दर. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना. कांदा उत्पादक हवालदिल. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आणि पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं पाणी टंचाईबाबत राज्यातील जनतेला आश्वासन. नागपुरातील कळमना परिसरात भीषण पाणी टंचाई. कामनानगर भागात 10 दिवसात टँकरनं पाणी पुरवठा. पाणी टंचाईमुळे घरांसमोर ड्रमच्या रांगा. पाणी चोरीच्या भीतीनं पाण्याचे ड्रम सील करण्याची वेळ. अमरावतीच्या मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणी टंचाई. मेळघाटाच्या राणी गावात पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी. अनेक भागात डोंगर दऱ्यांमधून आणावं लागतंय पाणी. चंद्रपुरात जलसंकट. 12 टँकरनं पाणी पुरवठा. 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या टाक्या. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 41.13% पाणी साठा. 14 गावातील 1938 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईत भर. 2.88 दशलक्ष घनमीटर पाणी घटल्याचा अहवाल. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार. नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती. पाणी काटकसरीनं वापरा. नगर परिषदेचं नागरिकांना आवाहन. पिंपरी चिंचवड पालिकेची अनधिकृत नळ जोडणीवर थेट विद्युत मीटर जोडणाऱ्या 60 जणांवर दंडात्मक कारवाई. पाणी पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं केली कारवाई. मोहीम सुरूच राहणार. पालिकेची माहिती. सोलापूरमधील करमाळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला कुंभेज फाट्याजवळ गळती. हजारो लिटर पाणी वाया. शहर प्रशासनाचं मात्र गळतीकडे दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत बिघाडीचे संकेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडीचे संकेत. भाजप नेते विजयकुमार गावित यांच्याकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याचे आदेश. मित्रपक्षांवर विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. भाजपच्या राजगड तालुका अध्यक्षपदी पुन्हा राजाभाऊ रेणुसे यांची फेरनिवड. पुण्याच्या राजगड तालुक्यात मंडल अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात तालुका भाजपची बैठक संपन्न. वर्धा जिल्ह्यात भाजपच्या 17 मंडळ अध्यक्षांची निवड. पुढील 3 वर्षांसाठी निवड राहणार. 2,28,000 सदस्यांची ऑनलाईन नोंदणी. सिंधुदुर्गच्या कणकवलीत उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन. बैठकीदरम्यान 35 महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. नाशिकमधील दगडफेकी प्रकरणी टिप्पर गँगचा सहभाग असल्याचं निष्पन्न. अटकेत असलेला टिप्पर गँगचा प्रमुख समीर पठाणचा पोलीस कारागृहातून घेणार ताबा. राजकीय पदाधिकाऱ्यांसह समीर पठाणनं चिथावणी दिल्याचं समोर.